नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर बघा सकाळच्या 4:30 वाजल्यात. आज मला उरकायचं होतं लवकर का तर बाहेर जायचं आहे आणि आदित्याचा डबा पण द्यायचा आहे 6-6:30 वाजता. त्याच्यासोबत आम्हाला पण चपाती भाजी म्हणलं घ्यावी सोबत, बाहेर गेले की बरं पडतं नाही का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की आम्ही कुठे गेलो होतो ते. तर बघा आता म्हणलं सकाळ लवकर उरकावं का तर माझ्याकडे एक ते 1.5 तास होता माझ्याकडे उरकायला. सगळे झोपलेले होते. मग आदित्य म्हणलं होतं मला, तुझं पाणी वगैरे ठेवून झालं की मला उठव, अभ्यास करायचा आहे. मग बघा सगळी शेगडी साफ करून घेतली उठल्या उठल्या. छान वाटतं असं नाही का, पुसून घेतल्यावर असं प्रसन्न वाटतं. आता काय चुली वगैरे नाही तर की त्याला पोतऱ्या दिल्यावर कसलं भारी वाटायचं बघा, आपण लहान होतो त्यावेळेस. आणि मग पाणी ठेवलं शेगडीवर आणि म्हणलं सगळं आता झाडून घेऊन तयारी करावं स्वयंपाकाची. बघा आमच्या इथे ना बेसिंग नसल्यामुळं असं कपड्यानेच पुसून घासून घ्यावं लागतं नाही का. बेसिंग असल्यावर असं व्यवस्थित पाणी त्याच्यात जाते, शेगडी धुवून घेतली पाणी ओतलं की स्वच्छ होते. पण मला असं सगळं कपड्यानेच क्लीन करून घ्यावं लागतं. आणि नळाचं पाणी खराब येते पावसामुळं, त्याच्यामुळं आम्ही ATMचंच वॉटर ATM असतं बघा, त्याचंच पाणी पितो. असलं एक बाटला आणायचा आणि तो भरून आणला की जातो एक दिवसभर. रेग्युलेटर बघा बंद करते झोपताना मी. हे मला सवय माझ्या सासूबाईंनी लावली. रोज संध्याकाळी झोपताना हे सगळं असं व्यवस्थित बंद करून झोपायचं. सांगता येत नाही कधी काही वेळ काळ येईल म्हणून. मग बघा असं सारखं आता पावसा पाण्याचे दिवस आहे ना, सुकतच नाही. सारखं कोरडा कपडा मारून घ्यावं लागतं तेव्हा ते क्लीन होते, एकदम कोरडं होते. नाहीतर लय वल्ल वल्ल लागते. आमचा कॅमेरामॅन बघा झोपला होता, तो काय उठतच नव्हता. उठ बाळा म्हणलं शूट घेण्यासाठी. त्याला चांगली झोप लागली होती का तर 4:30-5 वाजता तो काय उठत नाही लवकर. पण आम्हाला आज बाहेर जायचं असल्यामुळं मी लवकर उठले का तर आवरलेच नसतं ना उशिरा उठल्यावर. आता काय मीच ॲडजस्ट केलं बघा मोबाईल कुठं कुठं ठेवून, का तर तसले ते स्टँड पण नाही, रिंग लाईट पण नाही. सुरुवात आहे आमची, काय करायचं घ्या समजून मैत्रिणींनो. मग बघा असा एकच दोडका पावशेरमध्ये बसला होता. त्याच्यामुळं त्याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायला लागले मी. शिरा पण एवढं कार होत्या, काढता काढता मला लागले बघा, शिरच लागली त्याची. मग सगळा सोलून घेतला असा दोडका. मला आहे ना वांगी चिरतो ना आपण भरून करण्यासाठी, तसंच दोडका करायला आवडतो. पण हा दोडका एकच होता आणि खूप मोठा होता, त्याच्यामुळे त्याच्या फोडी मोठ्या मोठ्या झाल्या असत्या. म्हणून मी काय केलं, सुक्की भाजी केली ह्याची, एकदम असं बारीक बारीक चिरून बटाट्याच्या फोडींसारखं चिरलं आणि त्याची सुक्की भाजी बनवली चपातीसोबत खाण्यासाठी. बघा ज्या ताईंचे दादा ड्रायव्हर असतील ना, त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. का तर आहे ना हे सगळे दिवसभर असं ट्रॅफिकमध्ये हे चिडचिड होते, कामाला बाहेर पडतात ना. आणि फॅमिली घरी असते बसून, त्या फॅमिलीला वाटतं की आम्हाला बाहेर न्यावं फिरायला. मग त्यांच्या लय महागं लागायला लागतं की आम्हाला कुठेतरी फिरायला न्या. मग हे काय करतात माहिती का, सगळे ड्रायव्हर लोक जिकडे फिरायला, आता त्यांना सगळे ठिकाण माहीत असतात की कुठं फॅमिलीला नेलं पाहिजे बाबा, कुठली जागा चांगली आहे त्यांना बघण्यासाठी. मग ते म्हणतात चला माझ्यासोबतच. आणि त्यांना पण बरं वाटतं, आपल्याला पण बरं वाटतं की आपले सगळी फॅमिली सोबत आहे म्हणून. कोणत्या कोणत्या ताईसोबत असं घडतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा ताईंनो, असं आहे ना आपल्या नवऱ्यासोबत, आता जे ड्रायव्हर आहेत ना त्यांच्यासोबत आहे ना कधीतरी जाऊन बघा की आपला नवरा बाबा आपल्या सुखासाठी आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी, भविष्यासाठी कुठल्या सिच्युएशनमध्ये काम करत असतात ते. राग नका येऊन देऊ मैत्रिणींनो माझ्या बोलण्याचा, पण आहे ना एकदा बाहेर पडून बघा त्यांच्यासोबत, नक्कीच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही बघा. दोडका बघा कधी कधी ना कडवट लागतो, तर आहे ना कापताना एक फोड अशी जिभेला लावून बघायची, म्हणजे कडू आहे का गोड आहे असं. म्हणजे हा दोडका चांगलाच होता. आता ह्याची भाजी बनवूया. हे बघा असं चिरून घेतलं आहे बारीक मी. आणि त्याला हरभऱ्याची डाळ टाकायची असते, पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी तुरीची डाळ भिजू घातली. आणि मग दोडक्याचं एक वैशिष्ट्य बघा, त्याला आहे ना किती पण कमी तेल घालून बघा तुम्ही, त्याला नंतर भाजी झाल्यानंतर डब्यात अशी पॅक केली ना, भरपूर तेल सुटतं, असं वाटतं किती तेल वापरलं बघा. मग मी काय हे बघा दोडका तेलात टाकला, दोडका परतूच तर म्हणलं शेंगदाणे बारीक कुटून घ्यावं. आमच्याकडे ना प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाणे वापरले जातात आमच्या साईडला. आणि बघा मी मिक्सरचा म्हणजे अजिबात वापर करत नाही. फक्त आहे ना नॉनव्हेजची भाजी असेल तर माझ्याकडे पाटा वरवंटा पण आहे, पण त्याच्यावर जरा घायच्या टायमाला जमत नाही, उशीर लागतो ना जरा बारीक व्हायला, म्हणून मिक्सर वापरते मी. नाहीतर असं एरवी कुठली पण काय पण भाजी असू द्या मी उकळीतच कुटून घेते सगळं. आणि भाजीला नेहमी असं कोमट पाणी करूनच घालायचं बघा, भाजीची चव बिघडत नाही, छानच लागते. आणि सगळ्या मैत्रिणींचा एकच प्रॉब्लेम असतं बघा, रात्रीचं दूध असतं तेच टेन्शन असते की दूध चांगलं निघतंय की फुटते बाबा असं. मग चांगलं निघलं की लय भारी वाटतं, लय म्हणजे आनंद होतो. आणि जरी फुटलं तरी पण ते काय वाया जात नाही,
तसं पण त्यात साखर वगैरे घालून असं आटवलं ना की छान लागतं. माझी मुलं खातात बघा. तुमच्या दादांना बघा फोटो व्हिडिओ काढायला अजिबात आवडत नाही. त्यांना बळच असं घ्यावं लागतं व्हिडिओमध्ये, तरी पण चिडचिड करतात. मग आता बघा मला काही एकटीला असं व्हिडिओ काढायचा जमाना, एका हाताने व्हिडिओ काढायचं एका हाताने हे दाखवायचं. मग वरडून आमच्या कॅमेरामॅनला उठवलं मी. मग तो शेवटी उठलाच. आता उरकायचं पण होतं, आंघोळ करायची होती. मग बघा माझा स्वयंपाक होतोवर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या आणि मग चहा ठेवला. मी कधी 4:30-5 वाजता आंघोळ केलेली, पण चहा करून पिलं नाही. म्हणलं सगळ्याच्या सोबत होईन. सगळ्यांना उठवते तर काही एकही उठायला तयार नाही. मग आता स्वयंपाक होतोवर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या. आता चहा करून पिते मी. स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा करून घेतली. जरी बाहेर जायचं असेल तरी पण घाई गडबडीत का असं ना, पण देव पुजल्याशिवाय बाहेर पडत वाटत नाही. आणि कसं घरात कसं असं प्रसन्न वाटतं देव पुजल्यावर. दोडका नेहमी ना काळ्या तिखटातलाच करायचा बघा, लय छान लागतो खायला. मग आता बाहेर जायचं म्हणल्यावर घरचं मी डबा बांधायला चालू केलं. आदित्यचा पहिला डबा बांधला आणि आमचं घेतलं बांधायला. तर त्याच्यात लोणचं, कांदा, कैरी पण होती, ती कैरी टाकली. म्हणलं रस्त्याने खायला पण मज्जा येईल. आता सगळं आवरलं बघा. आता आम्ही निघणार आहे. तर आदित्यच्या क्लासकडून जायचं आहे आम्हाला. थोडं लांब पडतं पण त्याला तिथं सोडून जायचं का तर उशीर झाला होता थोडा. मग त्याला जाता जाता सोडून आम्ही पुढं जाणार होतो. मग काय फायनली बसलो आम्ही आमच्या 10 चाकाच्या गाडीत बघा. सगळ्यांचं आवरण्यात आदित्यला उशीर झाला क्लासला. 5-10 मिनटं लेट झालती. मग त्यांनी काय केलं, आम्हाला दुसऱ्या साईडनं जायचं होतं सिटीमधून. पण आदित्यला लवकर सोडण्यामुळे ना त्याला इकडून आम्ही त्याच्या क्लासच्या दिशेने गेलो. मग त्याला तिथं सोडलं. मग काय आमचं कॅमेरामन बाळा, तुमचे दादा आणि मी मस्त एन्जॉय केलं. असं वाटत होतं गाडीच्या खालीच नको उतरायला, कंटिन्यू चालू राहावं असं. सकाळचा 6:30-7चा टाईम होता. वातावरण एवढं छान झालं ना, मस्त हवा सुटलेली. आणि पुढे गेल्यावर एका ठिकाणी बाजार होता, त्या ठिकाणी म्हणून ट्रॅफिक जाम होतं, एवढी गर्दी झालेली होती. तिथून कशी गाडी काढली बघा. तोपर्यंत दादांना तुमच्या जोराची भूक लागलेली होती. म्हणले चला मी तुम्हाला नाश्ता करायला नेतो एका ठिकाणी, खूप छान भेटतं इडली आणि वडा. म्हणलं ठीक आहे चला. मग तिथं आम्ही गेलो बघा. एकदम साधंसुद्धा दुकान आहे बघा रस्त्यावर, पण चव एक नंबर आहे. तिथं मिक्स डाळवडा, उडीद वडा, इडली आणि डोसा भेटतो बघा. मिक्स डाळवडा आणि उडीद वडा फेमस आहे तिथं. आणि चटणी, सांबर याची पण टेस्ट खूप छान आहे. मग मला काय उडीद वडा आवडत नाही, मला इडली आवडते फक्त. मग या दोघांनी घेतला मिक्स वडा आणि उडीद वडा आणि मी घेतली इडली. मग आम्ही तिथं पोटभर नाश्ता केला. खूप छान लागलं. एका प्लेटमध्येच आमचं पोट भरलं. मग तिथून थोडंसंच पुढं गेल्यानंतर एक नाना भेळ म्हणून फेमस आहे. खूप गर्दी असते बघा तिथं. आणि तिथं इतर कोणच कामाला नाही, फक्त नवरा बायको हँडल करतात. क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे त्यांची. स्वच्छता. मटकी तर कधी पण जायचं तुम्ही, एकदम गरम मटकी असते पातेल्यातलीच काढलेली. त्यांची एक खासियत आहे बघा, ती नानाच भेळ म्हणून एक पुडा दिसतोय ना तुम्हाला, त्याच्यामध्ये 1 चमचा टाकतात. कांदा लसूण मसाल्याची एक पुडी पॅक करून टाकतात त्याच्यामध्ये. आणि पापडी, शेव, फरसाण हे काय असेल ते आणि मुरमुरे, त्यात सगळं मिक्स करून अशी पॅकिंग असते त्यांची. मग आमच्या कॅमेरामॅनला दम निघते होय. तो म्हणला लवकर सोड, म्हणला मला खायचं, का तर त्याने 2-3 वेळेस खाल्लेली तिथली भेळ. नाश्ता पोटभर केला तरी पण थोडीशी खाऊन बघायची होती. मग मी त्याला भेळ बनवून दिली. आणि बघा आता तुमचे दादा जिथं गाडी भरायला जातात ना, तिकडे आम्ही आता 5 मिनटातच वळणार आहोत. बघा तिकडून एक गाडी आलेली दिसती भरून. एवढं छान वातावरण झालं ना. आणि तिकडं असं पूर्ण वळल्या टर्न घेतल्यावर इतकं भारी वाटलं बघा. वातावरण कसं एकदम गावाकडं आल्यासारखं वाटलं. शहरात आहे ना, तिथं घरात राहून चिडचिड होण्यापेक्षा म्हणलं चलाच आज जाऊया, पाऊस येऊ नाही तर काय हो. आम्हाला थोडं शूट पण करायचं होतं, जमलं तर शूट करायचं, नाही तर म्हणलं ठीक आहे नुसतं असं फिरून येता येईल. इकडे तुम्हाला काय दुसरी गाडीच बघायला भेटणार नाही, नुसती डंपरं बघा, लाईनीतच येतात सगळे, वेगळी काय गाडीच नाही. मग सगळ्या गाड्या जाऊस तर ते थांबले तिथं. आणि थोडं पुढं गेल्यानंतर मी म्हणले की आम्हाला इथं सोडा, आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे काढतो. तर म्हणले ठीक आहे. आणि तुम्ही जा म्हणलं, का तर पुढं असं एवढ्या गाड्यात म्हणल्यावर नंबर लागतात ना भरायला. मग तुम्ही जा म्हणलं भरून या, का तर थोडंच लांब राहिलं होतं तिथून. ते म्हणले नाही तसं कशाला, टायर पण गार होते आणि थोड्या वेळ मी इथंच थांबतो, तुम्हाला काही व्हिडिओ फोटो काढायचे असतील ते काढा, मी साईडला घेतो गाडी. म्हणलं ठीक आहे. तर बघा तुमच्या दादांच्या चेहऱ्यावर तर वेगळाच आनंद आहे. का तर बघा रोज एकटं असं चालायला लागतं, रोज एकटं जायचं यायचं. मग कुठल्या ना कुठल्या निमित्ताने त्यांना असं वाटलं की आज फॅमिली आपल्यासोबत आहे बाबा, आपला मुलगा बायको, तर बरं आहे बाबा चला.
मग थोडंसं पुढे गेल्यावर आम्ही उतरलो तिथं, त्यांनी गाडी साईडला घेतली आणि तोपर्यंत म्हणले टायर गार होतील, या तुम्ही जाऊन. मग एक छोटासा डोंगर होता, म्हणलं चला तिकडं एक वनस्पती शोधायची होती, भेटते का बघू. ती वनस्पती म्हणजे नाही का माकड सिंदळी म्हणतात बघा आपल्या गावाकडं, त्याला इंग्लिशमधून काय म्हणतात एवढं मला लक्षात येत नाही आहे. पण मी यूट्यूबवर एक व्हिडिओ बघितला होता की त्या वनस्पतीचा काय काय उपयोग आहे, त्याची भाजी